पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ठीक आहे, पोरं आली. काय ग राधे, झाली का तयारी? या ऑल सेट. बरं मला सांग, तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत का? का? कुठे लग्न करायला आवडेल तुम्हाला? म्हणजे असं हॉलमध्ये, कुठल्या तरी रिसॉर्टवर, डेस्टिनेशन वेडिंग, लॉन्सवर की आपल्या फार्म हाऊसवर? की देवळात? तिथे पण अगदी सुटसुटीतपणे करता येतं. हा नील, ही बॅग आणि ही बॅग आणि ह्या सगळ्या बॅगा प्लीज जरा गाडीत ठेवून येतोस? ठेवतो ना, पण मला पण ऐकायचं आहे डिस्कशन. त्यात काय ऐकायचंय? तसंही मी जे म्हणते त्याला तू होच म्हणतोस ना. अगं बाळा, ते लग्न त्याचं पण आहे, त्याला पण म्हणू दे काहीतरी. काही अन्याय वगैरे करत नाहीये त्याच्यावरती. तू उगीच बाजू घेऊ नकोस त्याची. थांब जरा. जा ना, ठेव ना बॅग. जा ना, जा ना, जा ना. हा तर लेडीज, मला ना लग्न पॅरिस मध्ये करायचंय. कुठे? पॅरिस, फ्रान्स, सिटी ऑफ लव्ह. केवढी रोमॅन्टिक जागा आहे ती. बघ ना, असं इमॅजिन कर, मस्त बॅकग्राऊंड मध्ये उंचच्या उंच आयफेल टावर, मी अशी मस्त गाऊन मध्ये आणि नील एकदम हँडसम असं सूट बूट घालून. नाही सर, मला 8 दिवस उरलेत लग्नाला. मग नाही, एक मिनिट. पण म्हणजे हे ठिकाण आलं कुठे? मावशी, पॅरिस म्हणजे युरोपात, खूप लांब, परदेशी. अगो बाई, तिकडे कशाला लग्न करायचं आणि नातेवाईकांना कसं घेऊन जाणार? आधीच सांगत होते, परस्पर ठरवून टाका सगळं. तिला विचारलंच कशाला? पण नाही. हा काय बॉम्ब टाकलास तू माझ्यावर? बॉम्ब काय? स्वप्न आहे माझं ते. हो बाळा, पण स्वप्नापुरतं ठीक आहे. जरा नीलच्या घरच्यांचा पण विचार कर. मग सगळ्या गोष्टींचा विचार करून कोण स्वप्न बघतं? अगं हो बाळा, पण पॅरिस म्हणजे काय सोपं आहे का? आपल्याला तिथं लग्न करायचं म्हणजे त्याबद्दल काही फार माहिती पण नाही. अगं म्हणूनच ज्या लोकांना माहिती आहे अशाच लोकांना हायर करायचं ना. हे बघ, तू प्रिपेअर्ड आहेस ना? मग फक्त एक काम कर, 80 लाख थोडेसे बाजूला टाक आणि बाकी सगळं मी हँडल करते. ओके? आणि आल्यावरती बोलू. आता मी जाते. बाय बाय, टेक केअर. आता काय करायचं ग? यासाठी घरात मोठी माणसं असावी लागतात. पण नाही, तुमच्या त्या रमा आजी म्हणून नुसतं मिरवायचं असतं त्यांना. नातीवर संस्कार वगैरे काही नाही, नुसतं बिघडवून ठेवायचं तिला. आता बोलून काय उपयोग आहे? हा, कुठे लग्न करायचं तर म्हणे परदेशात. आई, तू जरा शांत होतेस का? मी बसतेच आहे ग शांत, पण एवढं करून ते लग्न टिकलं म्हणजे मिळवली, नाहीतर आहे सगळंच मुसळकेरा. अनामिका, मला काय वाटतं, म्हणजे बघा, राधा तशी समजूतदार आहे ग आणि अशा गमतीत बोलून गेली असेल. आपण जरा तिला समजावलं ना तर ती करेल, इथे पुण्यातच लग्न करेल. काय आहे ना मावशी, माझी लेक चालली आहे सासरी आणि जाता जाता मनातलं काहीतरी बोलून दाखवलं तिनं, तर मला ते पूर्ण करायला नको का? अगं बाई, पण तू एकटी काय काय पूर्ण करणार? प्रयत्न तर करू दे. मुलगी 1 हट्टी, आई 7 हट्टी. चांगले तिचे कान ओढून तिला सरळ करायचं ते राहिलं. लाड करतायत तिचे. चोचले आहेत सगळे, नुसते चोचले. तू जरा शांत बसशील का आई? म्हणजे मला जरा विचार करता येईल. मलाच सांग. हॅलो, बोल. अरे ऐक ना, हे राधानी काहीतरी नवीनच काढलंय. म्हणते डेस्टिनेशन वेडिंग करायचं. काय करायचंय? डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे हे काय नवीन आहे? बघ ना रे, तू कुठेस आता? आपण भेटून बोलू शकतो का? मी ऑफिसला जात होतो, पण नाही, मी आधी येतो तुला भेटायला. तू काळजी करू नको, मी येतो. डेस्टिनेशन वेडिंग
का? डन डन डन. हे घे बघू. माय गॉड, तू केवढी गोड दिसतेस ताई. खरंच खरंच अगं सकाळपासून ना मला खूप मळमळत होतं. मी कशी कशी तयार झाले माहितीये? नाही नाही, पण असं अजिबात वाटत नाहीये. नाही ना. सचिन दादाची मजा आहे एकदम. पण आमची कसली मजा आहे? खरं तर तुमची मजा आहे. लग्न तुमचं होणार आहे. आम्ही काय जुने आहोत. मी खरं सांगू का? आज तर मुलीची खूपच मजा आहे. मी हो म्हटले ना तेव्हाच त्याला लॉटरी लागली होती. हे प्री वेडिंग फोटोशूट वगैरे मला जरा टेन्शनच येते रे. तुला कसलं टेन्शन रे? तुम्ही दिवसात ना 10 वेळा ते सेल्फी वगैरे काढत असतात. तू कसलं टेन्शन घेतो? ते ठीक आहे रे. राधा बघ ना, माझ्यासमोर खूपच छान दिसते रे. हा पण तू पण छान दिसतोयस की, हँडसम दिसतोयस. हे छान दिसतंय तुला. नक्की ना? हो. हे नक्की ना वगैरे काय असं नको करूस रे. तू जसं टेन्शन घेतलं तर मला कोण कॉन्फिडन्स देणार? माझं बघ. तुला कशाला पाहिजे कॉन्फिडन्स? तू तर आता बाबा होणार आहेस. असा काय संबंध? आत्ता फोटो काढायला कोणी मी आहे ना इथे. वल्ली बघ किती सुंदर दिसते. अरे मग भारी आहे ना. तसंही तुम्ही कुठे फिरायला वगैरे जाता बाहेर, असं समज ट्रिपला आलाय आणि मस्त चान्स मार. रे डान्स मार काय रे? बायको आहे ना माझी ती. कसं बोलतोस? अरे मग बेस्ट आहे ना. विचार कर, तुला जिच्यावर चान्स मारावा असं वाटतोय ती तुझी बायकोच आहे. चालेल तसंच. हाय. रेडी फॉर द शूट? हो. राईट. या आधी कधी तुम्ही फोटोशूट केलंय? नाही केलं. अच्छा. आणि तुम्ही? नाही, आम्ही पण नाही केलं. व्हॉट रिअली? राधा, तू कधी कॅमेरा फेस नाही केलायस? नाही अरे खरंच नाही. म्हणजे तशी कधी वेळ झाली नाही ना. कुछ भी यार. म्हणजे मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, मला वाटलं तू एक प्रोफेशनल मॉडेल आहेस. कधी आरशात बघितलंयस स्वतःला? ब्युटिफुल ब्युटिफुल. थँक्यू. चला सुरू करूया ना आपण. हा हो, आपण सुरूच करतोय, पण आपण तुमच्यापासून सुरू करूया. मी? येस, द यंग अँड ब्युटिफुल मॉम टू बी. काहीतरी गडबड. काय झालं? म्हणजे तुम्ही शुअर आहात तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट साठी चालाय? हो सांगितलं नाही का तू? हो. नाही मी म्हणालो ना काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुम्ही शुअर आहात तुम्हाला असं नुसतं फोटोशूट, कपल फोटोशूट किंवा नुसतं प्री वेडिंग फोटोशूट करायचं नाहीये? नाही अरे, वल्लीताई खरंच प्रेग्नंट आहे. तिला मॅटर्निटी शूटच करायचंय. व्हॉट? आय मीन कम ऑन. कोण म्हणेल वल्ली प्रेग्नंट आहे? आय मीन लुक ॲट किती लीन आहे ती, किती फिट आहे ती. तिचे केस, तिचे डोळे. वल्ली यार, मानलं तुला. सौ पुष्पवल्ली सचिन पटवर्धन नाव आहे यांचं आणि त्या प्रेग्नंट आहेत. हो, नाव गोडच आहे पण खूप मोठं आहे. मी वल्लीच म्हणेन. चालेल का? हा ठीक आहे. थँक्यू. एनिवे सुरू करूयात. लेट्स गो. तुम्ही दोघं पहिले या. चला. ओके, तिकडे का? हा तिकडे जाऊ. हे कसं जमणार आहे? हे बघ ना, अशी वरवरची यादी काढली तरी हे ते विजा, पासपोर्ट, तिकडे राहणं, खाणं, पिणं, फिरायच्या गाड्या, माणसं, हॉल, जेवणावळी आणि हे बजेट, हे कसं जमणार आहे? मला तर कळतच नाहीये की मी नक्की किती पैशांची तयारी ठेवायला हवी आहे. राधा सांगून तर गेली 80 लाख. किती? 80 लाख. पण प्लीज, पण मला तिची इच्छा पूर्ण करायची आहे. नाही, तू तिला हे समजावायचंस की तिची इच्छाच मुळात अवाजवी आहे. हो, मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मलाही असंच वाटलं होतं. पण मग राधा म्हणाली की मम्मा हे माझं स्वप्न आहे, आणि म्हणाली की आपण काही विचार करून, हिशोब मांडून, मोजून मापून स्वप्न बघत नाही ना. मग मला पटलं हे पट्या माझी लेक सासरी जाणार आहे, कायमची घर सोडून जाणार आहे. जाता जाता जर एखादी इच्छा तिनं बोलून दाखवली तर मी ती पूर्ण करायला नको का? ठीक,
आणि त्यासाठी तू कुठनं आणणार आहेस 80 लाख रुपये? मला नाही माहिती, पण पण मला खरंच तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण या खूप अवघड परिस्थितीत प्रचंड काम केलंय मी राधासाठी आणि राधामुळेही. त्यामुळे तिच्यासाठी मी बजेट असं काही ठरवलं नव्हतंच कधी. प्रश्न फक्त पैशाचा नाहीच आहे ना मेघा. हे सगळं जुळवून कसं येणार आहे हाही माझा प्रश्न आहे. जेमतेम 15-20 दिवस उरलेत लग्न. एवढ्या कमी अवधीमध्ये तुला मी म्हटलं ना पुण्यात लग्न प्लॅन कर, तुला तेही कठीण जाणार आहे. कारण 15 दिवसात तुला पुण्यात चांगला हॉल मिळणार नाहीये, मनासारखा केटरर मिळणार नाही. आणि जर पुण्यात मिळणार नाहीये तर हे सगळं पॅरिसला हे सगळं कसं जुळवणार आहेस तू? कसं होणार आहे हे सगळं? नाही माहिती, पण मला खरंच हे करायचं राधासाठी. एक तर तू रडू नकोस. रडण्यासारखं काय आहे याच्यात? आपण बोलूया, आपण विचार करूया, काहीतरी मार्ग काढूया. रडू नकोस. हो, मला वाटतं आपण हे सगळं एकदा राधाशी बोलावं. तिने या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल तर आपल्याला उत्तर मिळेल. आणि जर विचार केला नसेल तर बाई ग तू विचार केला नाहीयेस असं आपल्याला तिला समजवता येईल. ये ना वल्ली, ये वल्ली बस. हा आणि तुम्ही तुमचं नाव विसरलो. नाही विचारलंच नाही तुम्ही. सचिन. इट्स ओके, बसा बसा बसा. छान दिसत आहे. स्माइल स्माइल तशीच ठेवूयात. ओके ओके सुरू करूयात. ओके स्माइल. असं नाही, थोडं प्रेमाने. तिच्या खांद्यावर हात टाका अँड स्माइल. मजा नाही. 1 मिनिट सरका. मी का सचिन सर सरका 1 मिनिट दाखवतो. एकच. हा ओके. काय होतंय अंतर पण हा ते कमी करायचं. हो कळलं. असं प्रेमाने बघायचं आणि असा हात ठेवायचा. हो कळलं. हो मी करतो. हा नाही नाही काय होतं बऱ्याचदा वर्बली सांगून कळत नाही, करून दाखवावं लागतं. हे कळलं मला. थँक्यू. तर वेळेला केवढं काय काय करायला तयार होतोस रे माझ्यासाठी. मला ना खूप भारी वाटतंय माहितीये. आय लव्ह यू. काय झालं? कुठून शोधून आणला असा फोटोग्राफर? तू बघतेस ना कसा जवळ करतोय वल्लीताईच्या. काम करतोय तू. अच्छा म्हणजे तुला काहीच वाढ वाटत नाही? असं नाही, म्हणजे थोडा ओव्हर करतोय. पण आता प्रत्येक माणूस काही माझ्या बॉयफ्रेंड सारखं परफेक्ट नसतो ना. वर्कीपणा असतोच प्रत्येकात. तसंच आहे बेसिक. तुला आधी सांगतोय त्याने तुझ्या जवळ केलं मला नाही चालणार. बरं ठीक, पण निदान पोजेस सजेस्ट तर करू देशील ना? सजेस्ट काय करायचंय? पोज असते, उभं राहायचं. नील यार प्लीज बोर नको मारूस. तुला काय ते कॉलेजमध्ये रोज डे साडी डे मध्ये पोजेस असतात तसे हे करत फोटो काढायचे का? छान प्री वेडिंग फोटोशूट करतोय ना, मग तसं वाटू देत ना. एकदम इस्थेटिक. आणि या फोटोग्राफर्सना ना खरंच चांगल्या पोजेस जमतात. ब्युटिफुल. गाईज कम या तुमचं सुरू करूया. चला कम या. आलो. मी सिरियस आहे. त्याने तुझ्याशी फ्लर्ट केलेलं मला नाही चालणार. तू नाही करत आहे फ्लर्ट. दादा ते फाईन. चांगले आलेत का? हा, एकदा बघता येतील का? उत्तम आले. हे बघा हा फोटो का चांगला आला माहितीये? वल्लीची ग्रेस, वल्लीचे डोळे, स्पार्कल आणि तिच्या डोळ्यांचा रंग किती सुंदर आहे बघ. त्यामुळे ना त्या ओव्हरऑल फोटोला माझा बघू. हा पण हा चांगला नाही एवढा. मी पुढचे काही दाखवतो. हा हा बघ. अय्या गोडे. नाईस. व्हेरी नाईस स्माइल. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस स्माइल. ते आले बघा त्यांचं. आलो हा मी. हा राधा अँड हर लकी बॉयफ्रेंड. एनिवे राधा आता तुमचं करूयात. ओके काय करूयात, तुम्ही रॅन्डम पोजेस देत राहा आणि मी क्लिक्स करत राहतो. ऐक नाही एक रिक्वेस्ट आहे फक्त.
की वॉर्मअप वगैरे स्किप करूयात ना. म्हणजे सोशल मीडियावर कसे फीड्स मध्ये एस्थेटिक फोटोज येतात प्री वेडिंगचे, तसे हवेत यार. म्हणजे माझ्या फीड सारखे. या एक्झॅक्टली. वहीच तो मेरा काम है. लेट्स डू इट. ओके चालेल. सांग तूच सांग काय करू. ओके फर्स्ट पोज कमरे भोवती हात. मजा नाही. एक मिनिट. ठीक आहे. अरे सांगेल पोज सर. काय ते. हे असं एक मिनिट. तू मला सांग काय करायचंय, मी करतो, काय टेन्शन नाही. ओके. अहो मी त्यांना पण म्हणालो मगाशी की वर्बली सांगून कळत नाही, करून दाखवावं लागतं. हा मग माझ्याबरोबर करून दाखव. Somebody jealous. बरं ठीक आहे. आय थिंक मला कळलंय हे. यू मीन टू से असं ओके लाईक दिस. ओके 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 होल्ड. थोडे मागे. ओके बस. परफेक्ट. ओके गो बॅक. ओके स्माइल. परफेक्ट. नाईस. काय करतोय. काय रे? राधा ये. ओके काय करू. बसा. अरे नाही ठीक आहे. कोणीतरी जेलस आहे नाही का. या तुम्ही या. काय एक्झॅक्टली. ओके आता राधा त्याच्या इथे? मांडीवर बस. ओके ओके बसा झाडावर. ओके पक्ष्यांसारखे बसा. राधा पक्षा एवढीच गोड असतो. अँड स्माइल. परफेक्ट. स्माइल प्लीज. होल्ड. परफेक्ट. तुम्ही स्माइल करा. त्यांच्याकडे बघा किती गोड स्माइल आहे. परफेक्ट. ओके मस्त दिसताय. टूल चांगला आलाय. मस्त आलाय. ए शो ना. हे अगं बघू. हा खूप मस्त आलाय. आणि तो तिकडे जो होता त्या साईडचा तो बघू. हा तो हाय. व्हॉट अ स्माइल. आणि यातनं डिम्पल पण खूप छान दिसते. मी आलेच आहे. 1 मिनिट. प्लीज कॅरी ऑन. मी आले. ऐक ना मित्रा, फोटो टाकू ना मला. वल्ली तुझे अजून फोटोज काढूयात. ये. आणि तुम्ही बाळाचे बाबा तुम्ही पण या. आलो. वल्ली बरोबर लक्षात राहते. माझं नाव नाही लक्षात. मला बाळाचे बाबा. तुला ऐक म्हणत नाही बाळाची आई. मला का बाळाचे. चल ना. आलो. 150 आहे तू जरा. आधी यांचे काढूयात ना. शीज हिअर. अजून तुझे काढूयात. बर. ओके आता ह्या वेळेला ना आपण थोडा डोळ्यांचा वापर जास्त करू. बर. आणि सुंदर डोळ्यात वापरले पाहिजेत. हो ना. राधे अगं डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय कळतंय का तुला? हो एवढी का चिडतेस. चल. चिडले नाहीये मी राधे. पॅरिसचा प्लॅन कसा वर्कआउट होतोय, जमतोय का हे बघत बसलो होतो आम्ही. हे किती कठीण आहे हे लक्षात येतंय का तुझ्या? बाळा आपला मुळात व्हेन्यू तिथे ठरवायचा आहे. तो इथे बसून ठरवायचा आहे. तुझे कपडे ते तिथे कसे न्यायचे, इतकी सगळी माणसं कशी घेऊन जायची, मेकअप आर्टिस्ट इथला असणार आहे का इथून घेऊन जायचा आहे. बरं आपली जी माणसं तिथे जाणार आहेत त्यांच्या विजाचं काय. कित्येकांकडे तर पासपोर्ट्स नाही आहेत राधा. हे सगळं कोण अरेंज करणार आहे. नीलचे नाना काय म्हणाले तुला माहितीये ना. ते म्हणाले की वरात हवीच, लग्नात वरात हवीच. मग घोडा नको का त्याच्यासाठी. आता तिथेही त्या घोड्यासाठी अनेक परमिशन्स काढाव्या लागणार आहेत. हे सगळं कोण करणार आहे राधे आणि कसं.